प्राचीन काली मंदिर आहे आणि हे 5 पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे आणि ते 5 शिवलिंग. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, खेड तालुक्यामधील राजगुरुनगर गावामध्ये आत्ता आपण आलेलो आहे आणि या गावामध्ये श्री सिद्धेश्वर महाराज यांचं मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे मित्रांनो. आणि हे मंदिर हेमाडपंथी आहे, खूप प्राचीन मंदिर आहे. सभोवतालचा जो परिसर आहे सुंदर, म्हणजे खूपच सुंदर आहे. आता तुम्ही त्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला पाहायला भेटेल तलाव वगैरे, त्या ठिकाणी आतमध्ये कासव वगैरे, मासे वगैरे तुम्ही आता व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं असेल. तर मंदिराचा संपूर्ण इतिहास आता मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या ठिकाणी एक पुजारीन ताईसुद्धा आहे, त्यांना आपण त्या मंदिराचा इतिहास विचारणार आहे. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनवून आणि पूर्ण इतिहास तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर चला आता आपण व्हिडिओमध्ये भेटू पुढे. मित्रांनो, आता आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करतोय. आतमध्ये आल्यानंतर खूप मोठे पटांगण आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. तसेच मित्रांनो, हे मंदिर पुण्यापासून 45 किलोमीटर अंतरावरती खेड तालुक्यातील राजगुरुनगर या गावात पाहायला भेटते. मित्रांनो, हे मंदिर पांडवकालीन देखील आहे. तसेच मित्रांनो, हे मंदिर पूर्वी हेमाडपंथी शैलीतील होते, पण आता केवळ हे हेमाडपंथी अवशेष शिल्लक राहिले आहेत. मंदिराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला 4 दीपमाळा आपल्याला मंदिराच्या समोर पाहायला भेटतात. तसेच मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला मारुतीचे छोटे मंदिर देखील पाहायला भेटते. थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला खूप प्राचीन आणि पुरातन नंदी देखील पाहायला भेटतो. या नंदीचा खूप मोठा इतिहास आहे, तो आपल्याला व्हिडिओमध्ये पुढे ऐकायला भेटेलच. भीमा पुरातन या मंदिराचा उल्लेख असून या गावाचा खेटक असा उल्लेख आहे. मंदिरात एक कुंड असून त्याला भागीरथी असे नाव आहे. आता आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करतोय. आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला हे 4-5 स्तंभ पाहायला भेटतात आणि त्या स्तंभावरती आपल्याला हे मंदिर उभे राहिलेले पाहायला भेटते. तसेच मित्रांनो, या मंदिराचं संपूर्ण बांधकाम दगडी बांधकामामध्ये केलेलं आहे. मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर उजव्या आणि डाव्या बाजूला 2 पिंड पाहायला भेटतात. 2 छोट्या छोट्या खोल्यांमध्ये हे 2 पिंड पाहायला भेटतात. असं म्हणलं जातं की या मंदिरामध्ये 5 पिंड आपल्याला पाहायला भेटतात. 3 पिंड आपल्याला मंदिराच्या आतमध्ये पाहायला भेटतात आणि उर्वरित 2 पिंड आपल्याला मंदिराच्या बाहेर पाहायला भेटतं. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला 5 पिंडांपैकी ही मुख्य पिंड पाहायला भेटते. ही पिंड खूप प्राचीन आणि पुरातन या ठिकाणी पाहायला भेटते. तसेच मित्रांनो, असं म्हटलं जातं की या पिंडाचं काम वाळूपासून केलेलं आहे, असं मला या ठिकाणी असलेले पुजारी यांनी सांगितलं आहे. या गाभाऱ्याचे काम देखील दगडी बांधकामामध्ये केलं आहे. तसेच मित्रांनो, हे काम देखील पांडवकालीन आहे. महाशिवरात्रीला या ठिकाणी खूप मोठा कार्यक्रम असतो. तसेच मित्रांनो, महाशिवरात्रीच्या दिवशी राजगुरुनगर ग्रामस्थांतर्फे खिचडीचा अन्नप्रसाद सुद्धा या ठिकाणी ठेवला जातो. या ठिकाणी आपल्याला या ताई भेटलेल्या आहे, ज्या आपल्या सिद्धेश्वर महाराजांची वगैरे पिंडाची वगैरे पूजा करतायत. तर त्यांना आपण थोडेसे या मंदिराबद्दल इतिहास थोडासा विचारून घेऊया. तर ताई, तुम्हाला या मंदिराचा काय इतिहास माहिती आहे? आपल्या सिद्धेश्वर महाराजांबद्दल, या पिंडांबद्दल काय माहिती असेल? म्हणजे हे प्राचीन काली मंदिर आहे आणि हे 5 पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे आणि ते 5 शिवलिंग आहेत. मेन आतमध्ये 2 साईडला 2 आणि एक शेजारी 2 असे 5 शिवलिंग आहेत. आणि पूर्वी ज्या वेळेस जुन्या म्हणजे 10-15 वर्ष झाली त्यावेळेस शिवाजी मधवे आणि त्यांचे वडील हे पूजा करायला जुन्या काळात यायचे, तर ते भुयारी मार्गे यायचे. तर म्हणजे लोक असं म्हणतात की त्यावेळेस साक्षात देव त्यांना सिद्धेश्वर महाराज हे सोडवायला जायचे घरी. तर हा भुयारी मार्ग खालून आतमधून आहे, याच्या आतमधून आहे आणि नवसाला पावणारा म्हणजे असा हा सिद्धेश्वर आहे. आणि बाहेर पाण्याची बारव आहे आणि पूर्ण जेवढे आपण देवाला बाहेर ज्या ठिकाणी जातो त्यांचे सगळ्यांचे दर्शन इथंच होतात. का तर 12 ज्योतिर्लिंग म्हटलं तर 3 शिवलिंग पण आहेत आणि 12 अष्टविनायक सुद्धा आहेत इथे सिद्धेश्वरमध्ये. आणि दत्त मंदिर, दत्त आहे, हनुमान आहे, शनी आहे आणि
आणि बाकीचे पण असे छोटे छोटे मंदिर पण मंदिराच्या भोवती आहेत. भैरवनाथ आहे. तर या कुंडाबद्दल काय माहिती आहे का? बाहेर जे कुंड आहे आता ते कुंडाबद्दल तर विठोबाची ज्यावेळेस पालखी यायची त्यावेळेस ती पहिली इथे यायची. जी पंचक्रोशीची ज्यावेळेस पालखी येते त्यावेळेस पहिली इथे येते आणि इथून मग स्नान करून हे करून मग कडूसला इथं पलीकडं चांडोली चांडोली तिथं मंदिर आहे तिथं जाते. त्याच्यानंतर कडूसला जाते. पण पहिला आल्यावर इथं प्रस्थान असतं त्यांचं. इथून मग तिकडे जाते. तर हे मंदिर कधीच आहे काय माहिती आहे का? हे मंदिर प्राचीन काली आहे पण ह्याला हेमाडपंथी मंदिर म्हणतात. म्हणजे हे पूर्ण दगडात आहे पाषाणामध्ये. हे हेमाडपंथी मंदिर. तर बाहेर कोणती कोणती मंदिर आहे तिथं आपल्या आजूबाजूला मंदिर? ही बाहेर जायचं दत्त मंदिर एक आहे. हनुमानंतांचं मंदिर आहे. शनीचं आहे. परत कळमजाईचं आहे. पाठीमागच्या साईडला भैरवनाथांचं आहे आणि म्हणजे मुंजाबाचं ते पण आहे आणि वीर पण आहे. एवढी मंदिर आहेत आणि गणपती पण आहे. गणपती अष्टविनायक आहे. म्हणजे पूर्ण जी 12 आहे त्या 12च्या पूर्ण कडेला चौथऱ्यावर अष्टविनायक आहे. आणि हा मंदिराच्या बाहेर हा जो नंदी आहे त्याचा तो खूप प्राचीन आहे का? हो तो खूप प्राचीन आहे. कारण पूर्वी त्याच टायमाला की तो भिजवलेली डाळ खायचा. त्याला रोज पाठीवर डाळ ठेवली जायची. तो ती डाळ खायचा. ती पहाटे म्हणजे दिवसात कुणी नसताना. पण आता ती नाहीये. ती आता कालांतराने ते हे झालं. पण अजूनही त्यांचं अस्तित्व आहे नंदी महाराजांचं. ओके. बाहेर ह्या जो दीपमाळा दिसत आपल्याला ह्या साईडला उजव्या साईडला 2 डाव्या साईडला 2 त्याच्याबद्दल काही माहिती? तर त्या दीपमाळा म्हणजे जसं 24 वाड्या आणि 25 खेड म्हटलं जातं. तर त्या 4 दीपमाला एक थिगळ्यांची आहे, एक सांडवरांची आहे. असं म्हणजे 4 गणांच्या 4 गावाच्या 4 दीपमाला आहे. अच्छा असं. म्हणजे त्यांचं ते म्हणजे दरवेळेस महाशिवरात्रीला याला त्याला ते मशाल म्हणजे ते पेटवले जाते दिवा. तर महाशिवरात्रीला इथं काय कार्यक्रम असतो कशा प्रकारे? महाशिवरात्रीला पहाटे ब्रह्ममुहूर्तावर आरती अभिषेक हे केला जातो. त्याच्यानंतर महाप्रसादाचा याचा कार्यक्रम असतो. म्हणजे दूध हे ते दिवसभर चालू असतं. भजन कीर्तन आणि त्याच्यानंतर परत 12ची भोग आरती असते. त्याच्यानंतर दिवसभर भजनांचा कार्यक्रम चालतो. परत संध्याकाळी आरतीनंतर मी परत दूध प्रसाद हे महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम चालू राहतो. संध्याकाळी परत भजन ते असतं. ओके. थँक्यू ताई तुम्ही माहिती दिल्याबद्दल. मंदिराच्या बाहेर पडताच आपल्याला या ठिकाणी एक छोटं मंदिर पाहायला भेटतं. या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक पिंड पाहायला भेटते. मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये तुम्ही 3 पिंड पाहिल्या आणि ही आपली 4थी पिंड. अशा एकूण 5 पिंड आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला भेटतात. तसेच मित्रांनो, पुढं आल्यानंतर ना आपल्याला 2 कळस पाहायला भेटतात. एक छोटा कळस आणि एक मोठा कळस. मोठ्या कळसावरती आपल्याला मित्रांनो छोट्या छोट्या मूर्ती देखील पाहायला भेटतात. तसेच मित्रांनो, या कळसाचं काम पांडवकालीन आपल्याला पाहायला भेटतं. पुढे आल्यानंतर ना मित्रांनो या ठिकाणी एक मंदिर आपल्याला पाहायला भेटतं. या ठिकाणी एक आपल्याला 5वी पिंड पाहायला भेटते. तसेच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दत्त महाराजांचे मंदिर देखील पाहायला भेटते. तर सर्वप्रथम आपण दत्त महाराजांचे दर्शन घेऊ. मंदिराच्या समोरच आपल्याला खूप प्राचीन आणि पुरातन कुंड पाहायला भेटते. या कुंडाचे नाव भागीरथी असे आहे. तसेच मित्रांनो या ठिकाणी या कुंडामध्ये आपल्याला मासे आणि कासव देखील पाहायला भेटतात. आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहतच असाल, समोर तुम्हाला कासव पण दिसतंय आणि खूप छान प्रकारे हे कासव या ठिकाणी खेळत होते. जवळजवळ माझे 10 ते 15 मिनटं या कासवांमध्ये मन गुंतून गेलं होतं. कारण की या ठिकाणी बसल्यावरती खूप छान म्हणजे खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं की याच ठिकाणी बसावं. भागीरथी कुंडाच्या बाजूने आपल्याला छोट्या छोट्या मूर्ती देखील पाहायला भेटतात. समोर आता तुम्ही पाहिले ते विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती. तसेच मित्रांनो पुढे आल्यानंतर आपल्याला 5 गणपतींच्या मूर्ती देखील पाहायला भेटतात.
तर व्हिडिओमध्ये आता तुम्ही पाहत असाल की अशा छोट्या छोट्या साईडने मूर्ती देखील गणपतींच्या आपल्याला या ठिकाणी भागीरथी कुंडाच्या बाजूने पाहायला भेटतात. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू आपण आता एक परत अशाच एखाद्या मंदिरामध्ये भेट होईल आपली अशाच एखाद्या ब्लॉग सोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. चला.